जय भीम, जय संविधान, नमो बुद्ध. मी स्वातीताई गायकवाड, अन्याय तिथे प्रतिकार संघटना संस्थापक अध्यक्ष. आज पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचं कारण असंच आहे की माझ्याकडं एक सिनियर सिटीजन्स आलेले आहेत. त्यांचं वय, सिनियर सिटीजन्स म्हणल्यानंतर त्यांचं वय असेल ना 59 वर्षाच्या आहेत. त्या माझ्याकडे एक अर्ज घेऊन आलेले आहेत. तो अर्ज तुम्हाला दाखवू शकते मी. दादा इकडे या. हे आहे ते अर्जदार. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर यांची एक पुणे कॅन्टोन्मेंट भागामध्ये जे लहान मुलांना झोका खेळवतात ना, पाळणा, त्याचा हा व्यवसाय करत आहेत की 10 रुपयाला चक्री मारतात बघा झोकेची मुलांना. त्याच्यावर यांच्या घराचा उदरनिर्वाह चालत असतो. आणि काकांना हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळं सर्व घराची जबाबदारी ही मावशींवरच आलेली आहे. तरीही काही समाजकंटक लोक आहेत त्या ठिकाणी. मी त्यांचं आज आहे ना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याबद्दल फिर्याद देखील दाखल करणार त्यांच्या विरोधात. परंतु सांगण्याचा तात्पर्य असा आहे की हे दोघं नवरा बायको यांना कोणाचाही साथ नाही आहे. ना मुलगा आहे यांना. एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, ती तिच्या नवऱ्याच्या घरी सुखी आहे. परंतु दादांना जे औषध गोळ्यासाठी जे पैसा लागणारा असतो तर तो त्यांच्या त्या व्यवसायातनं त्यांनी मिळवतात. त्यांना काय आठवड्याचं काय त्यांचं औषध असेल किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं काय असेल किंवा त्यांनी आजारी असतील तर त्यांना ते पैसे पुरवणारे कोणी नाही. मुलगा नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम त्यांना उद्भवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते व्यवसाय करत असताना काही एक इसम आहे, तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे मला काही कल्पना नाही त्याची. परंतु ह्या मावशींना तो मारहाण करतो. आणि संबंधित पोलीस स्टेशन आहे लष्कर पोलीस स्टेशन, तिथले काही पोलिसांना हाताशीर घेऊन ह्या आजींना तो वारंवार धमके देतो, ढकलून देतो, मारहाण करतो, जातीवाचक शिवी देतो. तर या लाईव्हच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की जिथे कुठे असेल तो लाईव्ह माझा बघत आहे. कारण की मला माहिती आहे माझ्या प्रत्येक लाईव्हची दखल घेतली जाते. त्या गोष्टीसाठी मी जे पोलीस स्टेशन जितके मला सहकार्य करतात त्यांचा देखील मी आभार मानन. त्याच पद्धतीने आज पण या लाईव्हच्या माध्यमातून जे काही मी त्या महिलेची वेदना तुम्हाला सांगणार आहे, तसं लष्कर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ PI असतील त्यांनी मला ह्यामध्ये मदत करावी आणि ह्या मावशींना न्याय मिळवून द्यावा. मावशींच्याच तोंडने आपण ऐकू त्यांची काय आहे वेदना. ताई मावशी सांगा. जय भीम. मी सीता बोरालाल पटेल. मी लक्ष्मीबाई गार्डनच्या इथं पाळणा लावते आणि 5 वाजता जाते. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 9, 9:30 वाजेपर्यंत धंदा करते. तिथं जे आहे ते शेखवाले सलीम राजू शेख, सलीम राजू शाह, सलीम शेख नाही सॉरी, सलीम राजू शाह हा हमेशा वारंवार धमक्या देत राहतो. 10-12 वर्ष झालं त्यांचं मला त्रास आहे. माझ्या नवऱ्याला पण हृदयाचा त्रास आहे म्हणून मी घाबरून कोणाला सांगत नाही, कोणाला बोलत नाही. माझ्या नवऱ्याला तिथं सारख्या धमक्या देतात. गार्डनमध्ये घेऊन जातात, ते म्हणतात गार्डनमध्ये घेऊन जाईन मारण, म्हणून मी कोणाला सांगितलं नाही, मी बोलले नाही. मी आज 10-12 वर्ष झालं तेवढा त्रास तिथं काढते. माझ्या गाडीचे नट खोलतात, गाडीवरचे हे हाड्या टाकतात, काय सगळं नाटक करतात. व्हिडिओ पण माझ्याकडे आहे, फोटो काढलेले सगळे. त्या लोकांनी किती घाण केलेलं आहे, गाडीवर काय करत होते ते. हे पहिल्यापासून मला हे लोक असे त्रासकार देतात, ते 2 जण आहेत. म्हणून मी ताईंकडे आले मला मदतीसाठी. तुम्हाला मारहाण पण झाली असं म्हणले होते ना तुम्ही? हा, धक्काबुक्की करत होते ते लोक. माझ्या नवऱ्याला पण धरलं होतं, त्यावर धक्काबुक्का मारायला अंगावर धावून येतात.
आता बघितलं तुम्ही, त्या खूप घाबरलेल्या आहेत. त्यांना लाईव्हवर बोलता पण येत नाही, समजत पण नाही की त्यांनी काय करावं. परंतु त्यांनी लाईव्हवर जरी नसेल बोलत, त्यांनी त्यांची व्यथा त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी मला तशी दिलेली आहे लेखी तक्रार. तर संबंधित जो कोणी असेल तो सलीम शहा म्हणून, आम्ही त्याच्यासोबत कायदेशीर कारवाई करू आणि लागलं तर वरिष्ठांना सांगू आम्ही, वरिष्ठ PINला त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत हे गुन्हा दाखल करून घ्यावा. कारण की हा विषय फक्त एक महिलेचा नसून तिच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या एकटीवर आहे. तिच्या मिस्टरांना हृदयरोग असल्यामुळे थोडासा विचार करून आपण पण गोरगरिबांसाठी न्याय समान असला पाहिजे. कारण की त्याच ठिकाणी काही लोकांचे शीग आहे, ते काय ते त्याला मटणाचं पदार्थ विकतात, शीग शोरमा असं काहीतरी विकतात आहे तिच्या बाजूला. त्यांना वेगळा कायदा आणि ह्यांना वेगळा कायदा का? गरिबांसाठी कोणी न्याय मागायला गेल्यानंतर त्यांना देखील शिवीगाळ करणार का? असा विचार आमच्या मनात आला. म्हणूनच ह्या मावशीला कुणीतरी सांगितलं की तुम्ही स्वातीताई गायकवाडकडे जावा, तिथं प्रत्येक विषयाचं निवारण होतं. त्यामुळं त्या सकाळपासून माझ्या ऑफिसला येऊन बसलेले आहेत. मी काही ठिकाणी फोन केला आणि विचारपूस केली, पाहिलं सत्य काय असत्य काय. त्यानंतर मला फोनच्या माध्यमातून कळालं की खरोखरच त्या मावशीवर अन्याय होतोय. कारण की माझ्याकडे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे आणि मी ज्यांना कॉल केला तर त्यांच्या व्हॉइस कॉल पण आहेत माझ्याकडं. तरीही आम्ही आमच्या अन्याय तिथे प्रतिकार संघटनेच्या माध्यमातून ह्या मावशीला न्याय देणारे, अन्याय करू देणार नाही. कोणी पण असू द्या, पैशावाला असू द्या आणि तर कुठला राजा असू द्या, स्वतः मी, माझी पूर्ण टीम ह्या मावशीला न्याय देण्यात जाणार आहे. बघू मग त्याच्यानंतर काय होईल. ह्या आजीला तिथं गाडी नका लावू म्हणाल, अजिबात तसं होणार नाही. स्वतः थांबणार. 22 वर्षापासून त्यांनी त्यांची जवानी त्या रस्त्यावर काढलेली आहे. म्हणून या मावशीवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. आणि मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला वरिष्ठ PINला जाब विचारणार आहे, त्यांना पत्रव्यवहार करणार आहे. संबंधित जोही इसम आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे आणि ह्या मावशीला न्याय मिळवून देणार आहे. बस इथंच थांबते. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. दादा या. जय भीम.